मित्रांनो नमस्कार. मी प्रकाश पोरे. पुन्हा एक नवीन विषय तुमच्यासमोर. मला खात्री आहे तुम्हाला माझे सगळे विषय आवडत असतील आणि आवडत असतील तर तीच विनंती, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन दाबा. मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण काय म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात काय आहे? कृषीप्रधान एकीकडे म्हणायचं आणि शेतमालाच्या ज्या किमती आहेत त्या सातत्याने घसरत असतात. का घसरतात शेतमालाच्या किमती? साधा आणि सरळ आहे. सरकारच्या हातामध्ये जे शस्त्र आहे कुठलं? जीवनावश्यक वस्तूचा कायदा शेड्यूल 9 अंतर्गतचा. आणि त्याच्यामुळे मग सरकार काय करतं माहिती आहे का, की धान्याच्या किमती वाढू नयेत तर सरकार काय करतं, शेतकऱ्याचा माल यायला लागला की आयात खुली करून टाकतं. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळायला लागला तर निर्यात बंद करून टाकतं. आणि मग नॅचरली काय होतं, किमती पडतात आणि किमती पडल्या की मग शेतकरी रडायला लागतो. मग शेतकऱ्याला आधार काय असतो? तर शेतकऱ्याला आधार फक्त एकच असतो आणि तो म्हणजे किमान आधारभूत किमतीमध्ये तरी मायबाप आमचं खरेदी करा. मग खरेदी करायला म्हटलं तर मग त्याच्यासाठी सरकारला शेतकरी विनंती करतात, साहेब खरेदी केंद्र चालू करा, आधारभूत किमतीचे खरेदी केंद्र चालू करा, म्हणजे नाफेडची केंद्र चालू करा वगैरे. तुम्ही नेहमी रडगाणं ऐकतच असता शेतकऱ्यांचं. आणि मग ते पेपरामध्ये आंदोलनं किंवा याच्यामध्ये बातम्या वगैरे ह्या सगळ्या चालू राहतात. मला या सगळ्या संदर्भामध्ये असं म्हणायचं आहे की आमचा देश जेव्हा आपण कृषीप्रधान म्हणतो, मग कृषीप्रधान म्हटल्यानंतर किती तफावती आहेत तुम्ही मला साधं सरळ सांगा. शेतकऱ्यांना जेव्हा आमच्या धानाला खरेदीला वेळ नसतो, सरकारला सोयाबीन खरेदीला वेळ नसतो, कापसाच्या खरेदीला मुहूर्त लागतो आणि मग आता आम्ही लवकरच करणार अशी घोषणाबाजी आपलं सरकार करत राहते. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि या सरकारी हस्तक्षेपामुळे जेव्हा भाव पडतात किंवा पाडले जातात, मग तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने शेतकरी आधारभूत किमतीकरता सरकारचा आधार शोधतात आणि मग तिथे मग सरकार शेतकऱ्यांना झोलवतं. मी जसं त्या संदर्भामध्ये म्हटलं. मग मला सांगा साधं सरळ की इतर गोष्टींसाठी तसं काही नाही आहे. सरकारी नोकरांना कुठलाही संप करावा लागत नाही. आमचं वेतन वाढवा किंवा महागाई वाढली, महागाई भत्ता वाढवा, याच्याकरता तुम्ही कधी ऐकलं आहे काय सरकारी नोकरांनी कुठे संप किंवा काही केलं म्हणून? तिथं काही करायची गरज नाही आहे, ते आपोआप होत राहतात. मात्र जे काही आहे ते फक्त शेतकऱ्यांच्यासाठी येतं सरकारचं. आणि मग शेतकऱ्यांचे जे काही चालतात, म्हणजे याचा अर्थ ही आमच्या देशामध्ये जी लोकशाही आहे ही, आणि आपण जे म्हणतो की देश कृषीप्रधान आहे, मला असं म्हणायचं आहे देश कृषीप्रधान नाही आहे, तर देश नोकरशाही प्रधान. आणि हा त्यांच्यासाठी चालणारा म्हणजे जे आपण म्हणतो की नाही लोकांसाठी चालवलेली, लोकांसाठी नाही तर नोकरशाहीसाठी चालवली ही नोकरशाही आहे असं म्हटलं तरी ते नक्कीच वावगं ठरणार नाही. या संदर्भामध्ये विचार करा की ही परिस्थिती बदलायला पाहिजे की नाही. तुम्हाला जर वाटत असेल की हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, याच गोष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, कारण शेतमालाचे भाव पडलेले असतात. शेतकरी आत्महत्या का करतात? कारण ते कर्जबाजारी झालेले आहेत. कर्जबाजारी झालेले शेतकरी कोण आहेत? कर्ज घेणारे शेतकरी कोण आहेत? जे 60-65च्या दशकामध्ये बँकांमध्ये डिपॉझिट ठेवत होते. मग डिपॉझिट ठेवणारा एका काळातला शेतकरी, त्याच्यानंतर सरकारने हरित क्रांती आणली, हरित क्रांती येऊन त्यांनी कोठार भरून टाकली या देशातली. आणि मग परिस्थिती काय झाली? गरज सरो आणि वैद्य मरो तशातली परिस्थिती झाली. सरकार शेतकऱ्यांना गिनत नाही आणि सरकार मग महागाई नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली हे अशा पद्धतीने मग आयात खुली, निर्यात बंद अशा पद्धतीने हा सगळा गोंधळ करत राहते किंवा नालायकपणा करते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परिणामी शेतकरी मरतात आणि मग ही चालू होऊन जाते त्याची परवड. त्यामुळे या देशामध्ये एकाला एक न्याय, शेतकऱ्यांना दुसरा न्याय असं हे होऊ नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर निश्चितपणे या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा खुली करा, बोलत राहा, सांगत राहा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा. एवढं बोलतो. नमस्कार, धन्यवाद.